नाशिकच्या TCS प्रकरणी महिला अत्याचार प्रकरणी दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे। पोलिसांनी कोर्टामध्ये महत्त्वाचे पुरावे सुद्धा सादर केलेत। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये दाखल 8 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र सादर केलं गेलंय। धर्मांतरासाठी दबाव आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप आहेत। पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचाही यामध्ये उल्लेख आहे। तब्बल 250 ते 300 पानांचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे। मोबाईल चॅट्स, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि जबाबांचा आधार घेतला गेलाय आणि विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी आता पूर्ण झालेली आहे। निदा खानसह आतापर्यंत 8 संशयितांना या प्रकरणी अटकही झाली आहे। आणि या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, दोषारोपपत्र अखेर दाखल झालेलं आहे, आता पुढची कारवाई आणि प्रोसेस कशी असणार आहे? सध्या प्रामुख्याने जर बघितलं तर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये 8 गुन्हे दाखल होते आणि देवळाली पोलीस ठाण्यामध्ये 1 गुन्हा दाखल होता। देवळाली पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र यापूर्वी दाखल करण्यात आलेलं होतं। आता मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये जे 8 गुन्हे दाखल होते त्याबाबतचे देखील दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। 250 ते 300 पानांचे दोषारोपपत्र प्रत्येक गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने काही महत्त्वाचे जे पुरावे होते ते देखील कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहेत। यामध्ये अनेकांचा जबाब घेण्यात आलेला आहे आणि 8 संशयितांची या सगळ्या प्रकरणी चौकशी देखील करण्यात आलेली होती, ज्यामध्ये निदा खानसह दानिश शेख, रजा मेमन, तौसिफ अत्तार, शफी शेख, आसिफ अन्सारी आणि शाहरुख कुरेशी यांच्यावर हे संपूर्ण आरोप होते। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली SITचे जे प्रमुख होते संदीप मिटके यांनी हा संपूर्ण तपास केलेला होता आणि त्या तपासाच्या अनुषंगाने आता हे न्यायालयामध्ये जे दोषारोपपत्र दाखल झालेले आहे त्यानंतर केस बोर्डावर येणार आहे आणि त्याबाबतचा संपूर्ण जो युक्तिवाद होईल तो या सगळ्या दरम्यान महत्त्वाचा ठरेल आणि त्यानंतर न्यायालय जे आहे ते या सगळ्या काळामध्ये जे आरोपी आहेत त्यांना नेमकी काय शिक्षा सुनावते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अगदी किरण, विनंती सोबत राहा, पुढच्या बातमीचे सुद्धा अपडेट जाणून घ्यायचे।